नात्यामध्ये राग, गैरसमज आणि वाद होतात, पण हा राग नेमका कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. मुंबई आणि डोंबिवलीतील समोर आलेली एक धक्कादायक घटना याचीच प्रचिती देतीये. मामाने भाच्याच्या लग्नाला विरोध करून सोयरिकी मोडल्याच्या रागातून एका भाच्याने चक्क आपल्या मामाच्या अवघ्या 1 वर्षाच्या बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आलाय. कुर्ला परिसरातून 1 वर्षाचं बाळ अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ही घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास देखील सुरू केला. परिसरातील तब्बल 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या फुटेजच्या आधारे बाळाला घेऊन जाणारा तरुण हा श्यामसुंदर कांबळे यांचा मूकबधीर भाचा अमन सकट असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार मामाने भाच्याच्या लग्नाला विरोध करून सोयरिकी मोडल्याचा राग अमनच्या मनात होता. याच रागातून मामाला धडा शिकवण्यासाठी त्याने त्याच्या 1 वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याचं समोर आलंय. मात्र बाळाला घेऊन गेल्यानंतर अमनने त्याला डोंबिवलीतील कोपर परिसरात एका बंद रिक्षात सोडून तेथून पलायन केल्याचं समोर आलं. दरम्यान विष्णुनगर पोलिसांना हे चिमुकलं बाळ सुरक्षित अवस्थेत आढळून आलं. बाळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुर्ल्यातील अपहरण प्रकरणाशी या घटनेचा संबंध असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. सध्या चिमुकल्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दुसरीकडे बाळाचं अपहरण केल्याचा आरोप असलेल्या अमन सकटचा विष्णुनगर पोलिसांकडनं कसून शोध सुरू आहे. एकीकडे चिमुकलं सुखरूप सापडलं असलं तरी लग्नाच्या वादातून नात्याच्याच व्यक्तीने बाळाला लक्ष्य केल्याची खळबळ उडवणारी आहे. नाव आहे तुमचं आणि काय झालं? त्याचं नाव अमन आहे. ते आमच्या पोरगीला खाली सकाळी करली होती त्याच्या संगट. जेव्हा ते 18-20 वर्षाचे झाल्यावर त्याला देऊत म्हणलो होतो आम्ही. सकाळी करली होती तर ते पुरा चांगलं होतं. 2 वर्ष ते गप बसलं. त्याच्या बाद त्यानं फिर नाटकं सुरू करली. पिया लागलं, करा लागलं, माझी बायको मला दे. मग त्याला करून लग्न नाही दिलं तर आम्ही कशी द्यायची त्याला? काय केलं त्याने? लग्न नाही त्याला करलं. खाली तसं तर ते म्हणतो माझी बायको आहे मला दे. मग आम्ही कशी द्यावी त्याला? नाही दिली आम्ही. नाही दिली तर ते पिऊन पिऊन पहिल्यापासूनच पितोय तो. पहिल्यापासून दारू पितोय, हे पितोय, ते पितोय. आता त्याने काय केलं तुमच्याबरोबर? काय करलं? बाळाला आमच्यात उचलून नेलं. आता कशी आहे ती बाळाची तब्येत कशी आहे? हाय व त्या दवाखान्यात जरा आहे, चांगला आहे बाळ. आता तुमची काय मागणी, काय झालं पाहिजे? आमची काय मागणी आहे? त्याला घालून टाकून द्या म्हणा लागलं. लई तंग करून टाकलं आम्हाला त्यानं. राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली.